नवविधा भक्ती या विषयावर हा 16वा भाग आहे. याआधी आपण 9 प्रकारच्या भक्ती कशा आहेत ते समजून घेतले आणि भरत हा जो श्रीरामचंद्रांचा भाऊ आहे आणि त्यांचा भक्तही, त्याच्या 9 प्रकारच्या भक्तींचे वर्णन, त्या कथा, ते प्रसंग आपण पुन्हा पाहत आहोत. भरताच्या 9 प्रकारच्या भक्त्या यापैकी आजच्या भागात आपण पाहत आहोत 4थी भक्ती भरताची, जी होती पादसेवन भक्ती. भगवंताच्या दिव्य मंगलमय स्वरूपाची धातू वगैरेची मूर्ती, चित्र किंवा मानसमूर्ती म्हणजे मनामध्ये कल्पना केलेली रूप मूर्ती, मनोहर चरणांचे, भगवंताच्या चरणांचे, पायांचे आणि चरणधुळीचे आणि चरणपादुकांचे श्रद्धेने दर्शन, चिंतन, पूजन आणि सेवन करीत करीत भगवत प्रेमात मग्न होऊन जाऊन त्यांचे चरणामृत घेणे यालाच पादसेवन भक्ती असे म्हणतात. हेही लक्षण भरतात दिसते. भरत पादसेवन भक्तीचा आचार्य आहे. जरी लक्ष्मण सदैव भगवंताच्या चरणसेवेत रुजू होता, तरी चरणांप्रमाणेच चरणपादुकांची सेवा, पूजा करावयाचे शिक्षण हे भरताकडूनच मिळते. तसेच चरणधुळीला आदर जसा आणि जितका भरताने केलेला आहे तसा दुसऱ्या कोणी केल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणाच्या पूर्वीच्या काळात कुठेही पाहावयास मिळत नाही. चित्रकूटाला प्रस्थान करण्याआधीसुद्धा भरताच्या हृदयात श्रीरामचंद्रांच्या चरणकमळाविषयी, पावलांविषयी जी अनन्य भक्ती, चरणांचे दर्शन आणि सेवन करण्याची जी लालसा, इच्छा विद्यमान होती, ती अलौकिक, अद्वितीय आणि प्रशंसनीय आहे. भरत जेव्हा अयोध्येहून चित्रकूटास गेला तेव्हा रस्त्यात जिथे कुठे श्रीरामचंद्रांचे चरण रज म्हणजे चरणांची धूळ, पाऊल लागलेली जमीन दिसेल, त्यांना आदर सन्मानाने आणि श्रद्धेने व प्रेमाने मस्तक ठेवून डोळ्यांना लावून ती माती तो मुग्ध झाला. भरत श्रीरामचंद्रांची चरणसेवा करण्यासाठीच त्यांना चित्रकूटाहून अयोध्येस परतण्याचा आग्रह करत होता. पण भगवंतांनी कुठल्याही प्रकारे अयोध्येस परतण्याचे मान्य केले नाही. तेव्हा भगवंत रामांच्या चरणसेवेचे अंगरूप, त्यांच्या ज्या चरणपादुका म्हणजेच चपला होत्या त्या देण्याविषयी त्याने प्रार्थना केली. एवढेच नव्हे तर भगवंतांनी दिलेल्या चरणपादुका आपल्या मस्तकावर, डोक्यावर धारण करून त्यांनाच आपल्या वियोग काळाचा आधार मानून चित्रकूटाहून परतताना वाटेत चरणपादुकांचे चिंतन करत करत नंदीग्रामास भरत आला होता. नंतर पादुकांना राजसिंहासनावर स्थापन करून राज्याचे सारे काम पादुकांना निवेदन करून तो चरणपादुकांनाच आपल्या जीवनाचा आधार समजून श्रद्धायुक्त प्रेमाने भरत त्या रामाच्या चरणपादुकांचे पूजन करत असे. वाल्मिकीय रामायण आणि अध्यात्म रामायणात म्हटले आहे की जेव्हा श्रीरामचंद्र अयोध्येस परतले तेव्हा भरत श्रीरामचंद्रांच्या चरणपादुका मस्तकावर धारण करूनच त्यांना सामोरा गेला. खरोखर भरताची चरणसेवा भक्ती म्हणजे पादसेवन भक्ती ही धन्य आहे. भरत स्वतः म्हणतो, वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडातील 98व्या अध्यायातील 9व्या श्लोकात भरत म्हणतो की जोपर्यंत मी राजोपयोगी चिन्हांनी युक्त अशा माझ्या बंधूंच्या, रामाच्या चरणांना मस्तकाने प्रणाम करणार नाही, तोपर्यंत माझ्या जीवनाला आणि माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. असो, रामचरित मानसात लिहिले आहे की भरताने रामचरणांच्या खुणांची धूळ डोळ्यांना लावली त्यावेळच्या भरताच्या प्रेमाचे वर्णन करणे शक्य नाही. तसेच पुढे लिहिले आहे की त्याने आनंदाने श्रीरामांची पदचिन्हे पाहिली म्हणजे पाऊल खुणा पाहिल्यात तेव्हा दरिद्र्याला परीस मिळावा तसे भरताला वाटले. तेथील धूळ घेऊन ती त्याने मस्तकावर ठेवली, छातीला लावली आणि डोळ्यांनाही लावली. त्यामुळे श्रीरामांना प्रत्यक्ष भेटल्याचे सुख त्याला झाले. भरताची ही अवर्णनीय दशा पाहून पशुपक्षी इतकेच काय वृक्ष पाषाणही प्रेममग्न झालेत, असे वर्णन रामचरित मानसात आले आहे. अध्यात्म रामायणातही सांगितले आहे. अध्यात्म रामायणाच्या अयोध्याकांडातील 9व्या अध्यायातील 2रा आणि 3रा श्लोक असा आहे की भरताने तिथे सगळीकडे भगवान श्रीरामचंद्रांच्या वज्र, अंकुश, कमळ आणि ध्वजा वगैरे चिन्हांनी सुशोभित आणि पृथ्वीसाठी अतिशय मंगलमय पदचिन्हे, पाऊलखुणा पाहिल्या. ती पाहून बंधू शत्रुघ्नासहित तो त्या चरणधुळीत लोळू लागला आणि मनातल्या मनात म्हणू लागला की आहा, मी धन्य आहे, कारण आज श्रीरामचंद्रांच्या चरणकमळांच्या चिन्हाने सुशोभित अशा भूमीला मी आता पाहत आहे, ज्यांच्या चरणधुळीला ब्रह्मा इत्यादी देवगण तसेच सगळ्या श्रुती सदा शोधतात ते मला सापडले आहेत.
असं भरत म्हणतोय. असो, जेव्हा चित्रकूटावर खूप आग्रह करून सुद्धा भगवान श्रीराम अयोध्येस परत येण्यास तयार झाले नाहीत, तेव्हा भरत म्हणाला, वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडातील 112व्या अध्यायात श्लोक क्रमांक 21, 23, 24, 25 आणि 26 यामध्ये भरत म्हणतोय की आर्य म्हणजे रामाला म्हणतोय भरत की आर्य राम, आपण या दोन्ही सुवर्णभूषित पादुकांवर आपले चरण ठेवा, याच संपूर्ण जगाचा योगक्षेम वाहतील. वीर रघुनंदना, मी सुद्धा 14 वर्षे जटा आणि वल्कले धारण करून कंदमुळं आणि फळांचेच सेवन करीन. हे परंतपा, आपल्या येण्याची वाट बघत नगराच्या बाहेरच मी उभा राहीन प्रतीक्षा करत. तोपर्यंत राज्याचा सगळा भार आपल्या या चरणपादुकांवरच राहील. रघुनाथा, 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जर मला आपले दर्शन झाले नाही तर मी अग्निप्रवेश करीन, असं भरत म्हणाला. अध्यात्म रामायणात भरताने म्हटले आहे अयोध्याकांडातील 9व्या अध्यायातील 49व्या श्लोकात की राजेंद्रा, आपण मला राज्यशासनासाठी आपल्या जगतपूज्य पादुका द्या. आपण परत येईपर्यंत मी त्यांचीच सेवा करत राहीन. अध्यात्म रामायणातल्या अयोध्याकांडातील 9व्या अध्यायात श्लोक 50 ते 53 यामध्ये लिहिलं आहे की असं सांगून भरताने श्रीरामचंद्रांच्या चरणात त्या 2 दिव्य पादुका चढवल्या. श्रीरामचंद्रांनी भरताचा भक्तिभाव बघून त्या पादुका भरताला दिल्या. भरताने त्या रत्नजडित दिव्य पादुका घेऊन मग श्रीरामचंद्रांना प्रदक्षिणा घातली आणि वारंवार नमस्कार केला आणि नंतर प्रेमपूर्ण गदगद वाणीने म्हणाला की प्रभो, जर 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच्या पहिल्या दिवशी आपण अयोध्येला परत आला नाहीत तर मी अग्निप्रवेश करीन. तुलसीदास म्हणतात की प्रभूंनी कृपा करून पादुका दिल्या, त्या भरताने आपल्या मस्तकावर धारण केल्या. असो, महाभारतात सांगितले आहे वनपर्वातील 277व्या अध्यायात 39व्या श्लोकात असे सांगितले आहे की पित्याच्या वचनाचे पालन करणाऱ्या श्रीरामचंद्रांनी निरोप दिल्यावर भरत नंदीग्रामात आला आणि त्या रघुनंदनाच्या पादुका समोर ठेवून राज्यकारभार करू लागला. असो, वाल्मिकी रामायणात असे वर्णन आहे की भरत नंदीग्रामात जाऊन थोरा मोठ्यांना असे म्हणाला. अयोध्याकांडातील 115व्या अध्यायातील 14वा श्लोक, तिथे भरत म्हणतोय सगळ्यांना की माझे बंधू श्रीरामांनी मला उत्तम ठेवीच्या रूपात हे राज्य दिले आहे आणि त्याच्या योगक्षेमासाठी या 2 सुवर्णभूषित पादुका दिलेल्या आहेत. असो, नंतर प्रजाजनांना तो पुढे सांगू लागला. वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडातील 115व्या अध्यायातील 16वा श्लोक तो असा आहे की भरत म्हणतो सगळ्या लोकांना की या पादुका आर्य श्रीरामचंद्रांच्या चरणांच्या प्रतिनिधी आहेत, म्हणून लगेच यांच्यावर छत्र धारण करा. माझे गुरु श्रीरामचंद्रांच्या या पादुकांमुळेच राज्यात धर्म स्थापन होईल. असो, वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडातील 115व्या अध्यायात 23 ते 24 या श्लोकांमध्ये म्हटलं आहे की त्यानंतर श्रीरामचंद्रांच्या श्रेष्ठ पादुकांना अभिषेक करून आणि स्वतः सर्वस्वी त्यांच्या म्हणजे त्या पादुकांच्या अधीन होऊन भरत राज्य करू लागला. त्यावेळी जे काही काम असे किंवा जी काही बहुमूल्य भेट येई ती भरत पहिल्यांदा पादुकांना निवेदन करी आणि त्यानंतर त्याचा विनियोग करी. असो, पुढे वाल्मिकी रामायणातील युद्धकांडात 125व्या अध्यायात 30व्या, 31व्या आणि 32व्या श्लोकात असे म्हटले आहे की श्री हनुमंताने नंदीग्रामात येऊन पाहिले की भरत कृश आणि दीन झालेला आहे. आश्रमात तो राहत आहे, त्याच्या जटा वाढलेल्या आहेत, शरीर मळले आहे. भावाच्या वनवासाच्या दुःखाने त्याला अतीव कृश केले आहे. फळे मुळे हेच त्याचे भोजन आहे आणि तो इंद्रिय दमन करून तपस्या करत आहे आणि धर्माने वागत आहे. त्याच्या मस्तकावर जटांचा भार आहे आणि शरीरावर वल्कले आणि मृगचर्माचे वस्त्र आहे. त्याचे जीवन अतिशय नियमित आहे आणि अंतःकरण भगवंताच्या ध्यानामुळे विशुद्ध आहे. असा ब्रह्मर्षीप्रमाणे तेजस्वी भरत श्री रघुनाथाच्या पादुकांना समोर ठेवून पृथ्वीचे राज्य करत आहे. पुढील भागात पाहूया अर्चन भक्ती भरताची आणि तो असेल 17वा भाग. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा भेटूया गुड रीडिंगच्या पुढच्या भागात. धन्यवाद.